राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधरजी गाडगे आपल्यासोबत आहेत। आज भारतीय जनता पक्ष शिंदे गटाचे आमदार या ठिकाणी आले होते। काही माहिती त्यांना संघातर्फे उपलब्ध करून देण्यात आली। आपण त्याबाबत जाणून घेऊया, काय माहिती आपण त्यांना दिली। ही मंडळी दरवर्षी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने जेव्हा नागपूरला येतात त्यातले एक दिवस ते रेशीमबागेमध्ये पूजनीय डॉक्टर हेडगेकरांच्या समाधीस्थळाला भेट देतात। तसे ते आज आले होते। त्या सगळ्यासमोर एक काहीतरी चर्चा करायची असते, म्हणून मी एक संघ शताब्दी पुढे 2 वर्षांनी संघाची जी शताब्दी येणार आहे त्या संघ शताब्दीमध्ये संघाला जे अपेक्षित 5 गोष्टी आहेत त्या त्यांच्यासमोर मांडल्या। ते 5 परिवर्तनाचे बिंदू जे आहेत की आमचा देश कसा असावा, तर आमच्या देशामध्ये कुठल्याही प्रकारची विषमता राहू नये, समरसतायुक्त देश झाला पाहिजे। दुसरं असं आहे की आमच्या देशामध्ये आमची जी कुटुंब पद्धती आहे ती कुटुंब पद्धती चांगली बलशाली झाली पाहिजे। तिसरं पर्यावरण जे आहे ते पर्यावरणाचं संतुलन आपल्याला ठेवता आलं पाहिजे। चौथं आहे की आपला देश आत्मनिर्भर व्हावा म्हणून स्वदेशी व्रताचं पालन केलं पाहिजे आणि आपल्या संविधानानुसार जे आपली कर्तव्य आहेत त्या नागरी कर्तव्याचं पालन सगळ्यांनी करावं। असे 5 परिवर्तनाचे बिंदू संघाचे पूजनीय सरसंघचालक ठेवत असतात, तेच मी त्यांच्यासमोर मांडले। आपण हे निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे ही पंचसूत्री दिलेली आहे, तर याचं पालन नाही, असं काय निवडणुकीचं वर्ष आहे म्हणून नाही, ते दरवर्षी येतात, आपण त्यांच्याशी चर्चा करत असतो। यावेळेला सगळीकडे हा विषय आहे, ते संघाचे स्वयंसेवक आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यासमोर हा विषय मांडलाय। त्याचा आणि निवडणुकीचा काही संबंध नाही। आपण बघितलं, हे होते श्रीधर गाडगे यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे। नागपूरहून कॅमेरामॅन सचिन सावंतसह योगेश पांडे, मुंबई तक।